सो आज पाहणार स्टेटमेंट इन फॉर लूप, जो काय कालचा रिमेनिंग पोर्शन होता तो कव्हर होईल, प्लस ॲडिशनल काही होऊन जाईल. ओके, जे काही इम्पॉर्टंट कोडिंगचे क्वेश्चन आहेत ते आज मी त्यांना ॲड करतो आहे, जे की काल घेतले नव्हते आणि हे इम्पॉर्टंट आहेत. इव्हन दो तुम्ही जर ॲज अ फ्रेशर ॲपियर होत असाल इंटरव्ह्यूला किंवा ॲज अ एक्सपिरियन्स कॅन्डिडेट, तरी या टाईपचे क्वेश्चन किंवा हे क्वेश्चन ना इंटरव्ह्यूमध्ये मोस्ट प्रोबॅबली होतात. वन ऑफ माय फ्रेंड हु इज करंटली वर्किंग इन बँगलोर, having a 3 years of experience, he just got a 25 lakhs of package, okay, in the same domain in data science. Okay, so तिच्या इंटरव्ह्यूमध्ये हा क्वेश्चन विचारला होता आणि लास्ट टेक्नो विचार राऊंडमध्ये हा क्वेश्चन विचारला होता. सो तोच क्वेश्चन मी इथे ॲड करतो आहे. सो लिस्ट म्हणून ॲड करतो आहे 2, 3, 4, एक रँडमली नंबर घेतो मी लिस्टसाठी. यू कॅन टेक एनी नंबर, हे सिम्पल नंबर्स आहेत म्हणून मी ॲड करतो 2, 3, 4, then 4,5. After that Python is again string, then 20.15, it's float. After that like 60.30, comma आणखी एक स्ट्रिंग ॲड करतो. स्ट्रिंग विल लाईक डेटा. नेक्स्ट अगेन ॲडिंग अ नंबर, बट इट विल बी इंटिजर 80,100 और लाईक या फाईन 100. सो ही एक ना स्ट्रिंग आहे सर. पायथन नंतर कोमा आणि इथे डबल कोमा. ठीक आहे, बरोबर, फॉरगॉट. आणि कुठं आणखी इथं डबल 2 कोमा आले, राईट. फाईन. सो आता व्यवस्थित आहे लिस्ट. आता फॉर एक्झाम्पल इंटरव्ह्यू जर विचारत असेल, सी बघून कोणी सांगेल की यामध्ये लिस्ट काय आहे, इंटिजर काय आहे, फ्लोट काय आहे. बट बाय युजिंग पायथन कोड जर तुम्हाला लिस्टमधनं जर इंटिजर वेगळे काढायचे असेल, फ्लोट वेगळे काढायचे असेल, स्ट्रिंग वेगळे काढायचे असेल, तर त्या केसमध्ये जे काय लॉजिक लावावं लागते ना, तो कोड आता मी घेतो किंवा आता लिहिणार आहे. ओके, सो बेसिकली अशा टाईपचे क्वेश्चन जो काय तुमचा इंटरव्ह्यू घेणारा पर्सन तो विचारू शकतो इंटरव्ह्यूमध्ये. सो लाईक एक लिस्ट देईन आणि म्हणेन की या लिस्टमधनं नंबर्समध्ये इंटिजर, फ्लोट आणि स्ट्रिंग बाजूला किंवा सेपरेट काढ. ओके, सो त्यासाठी लॉजिक काय वापरायचं सांगतो. सिम्पल आहे आणि एकदा जर लक्ष देऊन ऐकलं तर शेवटपर्यंत लक्षात राहील. ओके, सो सी आपल्याला बाजूला काढायचं आहे, या लिस्टमधनं इंटिजर काढायचे, फ्लोट आणि स्ट्रिंग काढायचे. सो आपण एक अगोदर एम्प्टी लिस्ट असाइन करू सगळ्यांसाठी. सो इंट लिस्ट इज इक्वल्स टू एम्प्टी लिस्ट, म्हणजे जे काय फायनली असतील ना इंटिजर त्या लिस्टमध्ये जातील. देन स्ट्रिंग लिस्ट, फ्लोट पण आहे. ओके, सो आय विल फ्लोट लिस्ट इज इक्वल्स टू अगेन एम्प्टी लिस्ट. देन नेक्स्ट लाईक स्ट्रिंग लिस्ट, again it will be empty. After that logic code चं पहा. For I in a list, मी एक्सप्लेन करतो कोड, डोंट वरी. if I in a list, if type of I is equals to int, देन काय करायचं, जर इंट असेल तर या लिस्टमध्ये अपेंड करायचं. इंट अंडरस्कोर इंट लिस्ट डॉट अपेंड लिस्ट डबल झालं. जस्ट वेट, ते मी टॅब प्रेस केले त्यामुळे डबल आलं असेल. ठीक आहे, इंट लिस्ट डॉट अपेंड. ठीक आहे, हे झालं एक लाईक इंट असतील तर. पुढे आपल्याला आणखी फ्लोट आणि स्ट्रिंग बघायचं. ओके, सो मी सिम्पल पास यूज करतो. पासचं काही म्हणजे तेवढं इम्पॉर्टंट वर्क नाही, बट जस्ट अवॉइड काय पास करायचं असेल तर पास करू शकतात किंवा एरर वगैरे अवॉइड करायचं असेल त्या केसमध्ये. सो म्हणून मी जस्ट पास तिथं पास करतो. देन इलिफ टाईप ऑफ आय. ठीक आहे, इंटिजरबद्दल जर झाला, आता फ्लोटबद्दल पाहू. सो इफ टाईप ऑफ आय इज इक्वल्स टू फ्लोट, जर फ्लोट असेल तर काय करा, सेम थिंग, फ्लोट लिस्ट डॉट अपेंड ऑफ आय. ओके, देन अगेन मी पास यूज करतो आहे. नेक्स्ट एल्स
एल्समध्ये सी लिस्टमध्ये स्ट्रिंग इंट नसेल, फ्लोट नसेल, तर ते काय असेल, तीनच कॅटेगरी आहेत, इंट, हा फ्लोट आणि स्ट्रिंग. सो तुमच्या लिस्टमध्ये जर इंट नसेल, फ्लोट नसेल, ते ऑलरेडी निघून गेले, इंट आणि फ्लोट, तर राहते काय फक्त तर स्ट्रिंग. सो जे काय शिल्लक राहते ते आपण बाय डिफॉल्ट स्ट्रिंगमध्ये ॲड करू. सो स्ट्रिंग लिस्ट डॉट अपेंड आय, सिम्पल. आणि त्यानंतर अगेन मी पास यूज करतो आहे ॲट द लास्ट, जस्ट युजिंग प्रिंट int list just wait, int list, then print float list, then print string list. एरर होईन का प्रिंट, आय मीन एरर येईन का प्रिंट येईन, असं का झालं कोणी सांगेन? तर त्याने फक्त लास्टचेच हे प्रिंट करून टाकले. बरोबर. सो असं तुम्हाला आपल्याला जर आपण डबल जर कोट समजा इथं लिहायची गरज कोमा देऊन नाही. आपण कोमा देऊन जर त्यांचा रेफरन्स दिला असता तर झालं असतं प्रिंट. राईट. ठीक आहे, क्लिअर? हो येस सर. मेघा क्लिअर की समजावून सांगू? हा कळालं. ठीक आहे, कळालं ना? काही डाऊट नाही यामध्ये कसं काय करायचं आणि कसं ओळखायचं स्ट्रिंग, इंटिजर, फ्लोट बाय युजिंग कोड. आय होप क्लिअर असेल. पुढे इथं पास वापरलं होतं, तर मी ब्रेक स्टेटमेंट वापरून दाखवतो यामध्येच. आणि पहा ब्रेक स्टेटमेंट वापरलं तर आउटपुट काय येतं. सो जशाच तसं राहील, इंट, फ्लोट आणि स्ट्रिंग. त्यानंतर फॉर आय इन अ लिस्ट, इफ टाईप ऑफ आय इज इक्वल्स टू इंट लिस्ट अपेंड ऑफ आय, आणि ब्रेक इथे यूज करतोय. ठीक आहे. देन इफ टाईप ऑफ आय इज इक्वल्स टू फ्लोट डॉट लिस्ट, इथं परत अगेन ब्रेक करतोय. अँड ॲट द लास्ट इथं पण ब्रेक करतोय. सी आता काय होतं एक्झॅक्टली सांगतो. इथं हे इंट लिस्ट आपण ते एम्प्टी असाइन केल्यात, म्हणजे जे काय असेल ते आता अपेंड करून टाका. फॉर आय इन अ लिस्ट जे काही इटरेटर वापरतो तर एक चेक करायला चालू करेन दिलं. इफ टाईप ऑफ आय इज इक्वल्स टू इंट लिस्ट डॉट अपेंड. ओके, जर तुम्ही चेक करायचं असेल, मी पहिल्यांदा 2 लाईन इनिशियली चेक करेल. चेक केलं इज इक्वल्स टू इंट आहे. ओके, म्हणजे 2 हा इंटेजर आहे, तर काय करेन तो लिस्टमध्ये 2 ॲड होईन या. ओके, आणि पुढे ब्रेक करेन. आणि ब्रेक काय करते, इट विल स्टॉप द फर्दर लाईन ऑफ कोड ऑफ इटरेशन, आणि तिथं सगळं ब्रेक लावते किंवा बंद होते. राईट? ओके. सो मग हा अप्रोच पाहिला तर इथंच कोड बंद व्हायला पाहिजे. राईट? एक्झिक्यूट होणं. करेक्ट. सो आउटपुट काय असेल याचं? फक्त इंटिजर प्रिंट होईल. फक्त इंटिजर, आणि तो 2 प्रिंट होईल. बाकीचं प्रिंट होणं नाही, कारण इथंच ब्रेक होतं लूप. कारण एकच इटरेशन आहे. राईट. मेघा क्लिअर? 2 थोडंच कसं आलं, म्हणजे 2, 3, 4, 5 हा असं 80 आणि 100 यायला पाहिजे ना? ओके. अथर्व एक्सप्लेन करशील की करू? हा, तर ब्रेक स्टेटमेंट काय करतं, आपलं पहिल्यांदा इटरेशन झालं, आता फॉर लूप काय करतं, इटरेशन करत राहतं. म्हणजे पहिल्यांदा 2 प्रिंट होणार, त्यानंतर परत फॉर लूप मधून एक्झिट होऊन ते 3 प्रिंट करणार, परत एक्झिट होऊन 4 प्रिंट करणार. पण आपण ब्रेक स्टेटमेंट यूज केल्यामुळं ते एकदाच इटरेट होणार आणि फक्त एकच एलिमेंट प्रिंट होणार, तो म्हणजे 2. असं फर्स्टच. म्हणजे इंट इंटचे जे आहेत ते नाही होणार ओव्हरऑल, ओनली म्हणजे हे फर्स्ट. मला वाटतं इंट लिस्टलाच आम्ही ब्रेक केलोय. फ्लोट आणि काय स्ट्रिंग प्रिंट होणार नाही, पण त्यात आपण ब्रेक स्टेटमेंट लगेचच यूज केलंय ना, मग त्यामुळे मग ते इटरेशन फॉर लूपचं इटरेशन थांबून गेलं ना तिथं. ठीक आहे. त्यामुळे मग 3, 4, 5 ते प्रिंट नाही झालं. ओके, क्लिअर आहे की एक्सप्लेन करून परत मी सिम्पल लँग्वेजमध्ये? कळालं. ठीक आहे, चालेल. सो त्याचं रिझन हे होतं. परत याच कोडमध्ये मी मायनर चेंजेस करतो. जिथं ब्रेक वगैरे ना, त्या ठिकाणी मी ब्रेक आणि कंटिन्यू हे असं ना कॉम्बिनेशन यूज करतो. सो इथं कंटिन्यू यूज करतो आणि पुढे ब्रेक जसे असं राहू देतो. सी आता काय होते पहा. फॉर आय इन अ लिस्ट, इफ टाईप ऑफ आय इज इक्वल्स टू इंट. ओके, तर लिस्टमध्ये या लिस्टमध्ये इंट लिस्टमध्ये ॲड करा. ठीक आहे, हे झालं. इथं
कंटिन्यू म्हणजे सक्सेसफुली रन झाला. पुढे अगेन दुसरा कोणता आहे 3. ओके, तर पुढे 3 पण तो काय आहे चेक करा. 3 हा इंटिजर आहे का फ्लोट आहे? इंटिजर. राईट. ओके, सो आपण कंटिन्यू स्टेटमेंट यूज करतो, लक्षात ठेवा. जर मॅच होत नसेल ना तर पुढे कंटिन्यू करत जाईल. तर ओके, इंटिजर आहे सो ॲड केला. देन 4 आहे, 4 इज अगेन इंटिजर सो 4 पण ॲड झाला. 5th इज अगेन इंटिजर. ओके, पायथन हा का आहे? पायथन इथं येईल. ठीक आहे, सो टाईप ऑफ आय इज इक्वल्स टू इंट नाही, इथं नाही, बरोबर. मग तो पुढे निघून जाईल. इथं चेक करेल टाईप ऑफ आय इज इक्वल्स टू फ्लोट. पायथन हा फ्लोट पण नाही. ओके, मग इथून पुढे जाईल. नंतर फ्लोट नाही, इंट नाही, म्हणजे बाय डिफॉल्ट तो स्ट्रिंग असेल, सो तो स्ट्रिंगमध्ये जाऊन ॲड करेल. परत इथे नंतर 60.30 हा फ्लोट आहे, बरोबर. इथे चेक करेन आय इज इक्वल्स टू इंट, पण 60.30 हा इंटिजर नाही, हा फ्लोट आहे, बरोबर. सो कंटिन्यू स्टेटमेंट आहे म्हणून पुढे आणखी तो जाईल. ओके, इथं आला, इथं नंतर चेक केलं 60.30 हा फ्लोट आहे, बरोबर. सो मग काय करेन, फ्लोट आहे ते फ्लोटमध्ये ॲड करेन आणि इथं ब्रेक करून टाकेल. क्लिअर? असंच का? आणखी एक गॅप आहे, सांगतो. इथं जे मी सांगत होतो इथं ब्रेक स्टेटमेंट होतं, लक्षात घ्या. ओके, ज्यावेळेस पायथन प्रिंट होईल ना स्ट्रिंगमध्ये ॲड केल्या इथं ब्रेक स्टेटमेंट आहे, त्यामुळं पायथनलाच ब्रेक होईल, फ्लोटला जाणार नाही. फ्लोटला कधी गेलं असतं? या कंडिशनमध्ये, बरोबर. जर पास असतं तर वरती गेलं असतं. क्लिअर? ठीक आहे, असं प्रिंट झालं असतं. आता मी कंडिशन मगाचीच आहे त्यामुळे थोडा चेंज करतो, जे की ते दुसऱ्या सिनारिओबद्दल बोलत होतो. आता या केसमध्ये पहा काय चेंज होत होतो. क्लिअर? यामध्ये मेघा क्लिअर? सेम आहे, ब्रेक कंटिन्यू, फ्लोट ब्रेक. चेक करा, काय डाऊट असेल तर सांगा, मी आहे तिथं. नाही, ठीक आहे. हे झालं ब्रेक, कंटिन्यू किंवा बाकीच्या ज्या काही गोष्टी पाहिल्या होत्या अगोदर आणि काल त्याबद्दल होतं. आता पाहू आपण फॉर एल्स. Okay, let's see. Okay, let's continue for else. यामध्ये काय गोष्टी आहेत त्या लिहून देतोय. एल्स ब्लॉक विल execute only when the loop completes its all iteration. ओके, एल्स ब्लॉक कधी एक्झिक्यूट होतोय किंवा कधी रन होतोय, ज्यावेळेस ना लूप आहे हे ज्यावेळेस सगळी त्याची स्वतःची कंप्लीट इटरेशन करते त्या आणि त्या केसमध्ये एल्स आहे तो एक्झिक्यूट होतोय. ओके, मी परत पॉईंट करतो. एल्स ब्लॉक विल एक्झिक्यूट ओनली वेन द लूप कम्प्लीट इट्स ऑल इटरेशन. लूपचे सगळे इटरेशन कंप्लीट झाल्यानंतर एल्स ब्लॉक इटरेट होईल या केसमध्ये. ओके, दुसरा पॉईंट, वेन एवर वी आर using break statement inside for loop, else block will not execute. पहा याचा अर्थ काय होतं. वेन एवर वी आर युझिंग ब्रेक स्टेटमेंट, जेव्हा जेव्हा आपण ब्रेक स्टेटमेंट यूज करतो इनसाइड फॉर लूपच्या मध्ये एल्स ब्लॉक विल नॉट एक्झिक्यूट, त्यावेळेस ना एल्स ब्लॉक हा एक्झिक्यूट केला जात नाही. ओके, क्लिअर? 2 लाईन्स. येस सर. पुढे सिम्पल आहे स्टेटमेंट किंवा सिम्पल एक कोड आहे, पाहू फॉर एल्समध्ये.
फॉर सर यातलं फर्स्ट स्टेटमेंट आहे एल्स ब्लॉक विल एक्झिक्यूट ओनली वेन. हा तर पहिलं म्हणजे आता इलिफ आणि इफ स्टेटमेंट मधले पहिले सगळे इटरेशन आधी कंप्लीट करून घेणार का आणि मगच फक्त पायथन शेवटी जे काय स्ट्रिंग मध्ये प्रिंट होणार पायथन आणि अजून एखादी स्ट्रिंग पुढे असेल तर दोन्ही हे होणार का मग त्यामध्ये इटरेशन होणार का असं. सो जे काही तुमचं डाऊट आहे ना एक्झाम्पलमध्ये क्लिक कव्हर होते कारण त्याचं आन्सर तुम्ही स्वतःला मला द्या. एक्झाम्पल घेऊ द्या. ठीक आहे. हो. फॉर आय इन अ रेंज नाही समजलं तर आहेच नंतर मी आणखी आन्सर दिला. ठीक आहे. एक एक्झाम्पल घेतोय फॉर आय इन अ रेंज 5 घेतोय मी इथं. त्यानंतर प्रिंट एफ ऑफ व्हॅल्यू इथं इटरेटर आहे. सो इथं मी आय ॲड करतोय त्याला क्लोज करतो. एल्स प्रिंट फॉर लूप इज कंप्लीटेड. हे बेसिक आहे डोंट वरी. कंप्लीटेड ओके. सी काय केलं या केसमध्ये मी एक रेंज दिले फॉर आय इन रेंज ऑफ 5. ओके. प्रिंट एफ ऑफ व्हॅल्यू ऑफ आय जे काही इटरेटरचे असते ना व्हॅल्यू लाईक 0 1 2 3 4 अप टू 5 एक्सक्लूड होते लाईक 4पर्यंत जाईल ते इथं प्रिंट होऊन जाईल लाईक व्हॅल्यू 1 व्हॅल्यू 0 लाईक दॅट. ओके. एल्स प्रिंट फॉर लूप इज कंप्लीटेड. आता इथे तो थोडीशी आयडिया यावर भेटेल. एल्स ब्लॉक विल एक्झिक्यूट ओनली वेन द लूप कम्प्लीट्स इट्स ऑल इटरेशन. ज्यावेळेस लूप स्वतःचे सगळे इटरेशन कंप्लीट करेल ना त्यावेळेसच एल स्टेटमेंट प्रिंट होईल किंवा आय मीन इट विल वर्क्स और इट विल एक्झिक्यूट. क्लिअर. येस सर. ठीक आहे. म्हणजे अगोदर हे सगळं जे काय होता इफवाला तो वर्क झाला आणि त्यानंतर हा एल्सवाल्या ब्लॉकमध्ये आला. एल्स ब्लॉक विल एक्झिक्यूट ओनली वेन द लूप गेट्स कंप्लीट इट्स ऑल इटरेशन. दॅट्स ऑल अबाउट फॉर एल्स. मेगा क्लिअर. येस. ठीक आहे. पुढे पाहू थोडं एक्झाम्पल म्हणून म्हटलं अथर्व पुढच्या क्वेश्चनमध्ये आन्सरच तुम्हाला भेटून जाईल की काय होते. हो सर. ठीक आहे. पुढे पहा सेकंड फॉर आय इन अ रेंज याच कोडमध्ये मायनर चेंजेस करतो आणि परत येतो. प्रिंट एफ ऑफ व्हॅल्यू ऑफ आय इफ यामध्ये ॲड करतो आणखी कंडिशन इफ आय इज इक्वल्स टू 3 जर असेल तर काय करा पहा प्रिंट हे करा की व्हॅल्यू फाउंड. व्हॅल्यू फाउंड एल्स फॉर लूप कंप्लीटेड. जर आय इज इक्वल्स टू 3 भेटत असेल तर प्रिंट करा की व्हॅल्यू फाउंड झाली आणि ओके ते केल्यानंतर एल्स पुढे काय करा लूप इज कंप्लीटेड. पण आपण काय म्हटलं एक गोष्ट लक्षात ठेवा एल्स स्टेटमेंट पण एक्झिक्यूट होणार पण कधी सगळे इटरेशन कंप्लीट झाल्यानंतर. सो हे असं काम करेन. सी 1 to 5 आपण रेंज दिले जोपर्यंत आय इज इक्वल्स टू 3 प्रिंट हो म्हणजे भेटत नाही तोपर्यंत हे फक्त एक्झिक्यूट होत राहील लाईक व्हॅल्यू 0 व्हॅल्यू 1 2 3 4 2 3 अप टू. ओके. ज्यावेळेस मला 3 सापडते लक्षात घ्या इफ आय इज इक्वल्स टू 3 ज्यावेळेस इथं कंडिशन मॅच होते 3 इज इक्वल्स टू 3 त्यावेळेस इथं प्रिंट होईल की व्हॅल्यू फाउंड हो व्हॅल्यू भेटले असं प्रिंट होईल. ओके. पुढे जाईन 4ला चेक करायला. ओके. आपण 5पर्यंत चेक करणार लक्षात घ्या कारण लास्ट आपण ना एक्सक्लूड करतो. ओके. 5 स्किप झालं 4ला फक्त पकडतो. सो इथं व्हॅल्यू 4 प्रिंट झालं. आता पुढे एक्झिक्यूट व्हायसारखं काहीच नाही इथं सगळं ना हा ब्लॉक एक्झिक्यूट झाला त्यानंतर एल्सकडे येईन आणि एल्समध्ये प्रिंट करेन फॉर लूप इज कंप्लीटेड. डन. येस सर. ठीक आहे. सिम्पल आहे अवघड नाही. याच कोडमध्ये मायनर चेंजेस करतो परत. प्रिंट ओके आय इज इक्वल्स टू 3 केलं जसं तसं प्रिंट व्हॅल्यू फाउंड पण ॲड केलं. यामध्ये मी कंटिन्यू स्टेटमेंट यूज करतो. प्रिंट एक स्टेप ना हार्ड होत जाते लक्ष जर देत असाल तर. सुरुवातीला तुम्ही ना प्रिंट हॅलोपासून तुमचा प्रवास चालू केला होता. ओके.
त्यानंतर ए इज इक्वल्स 10, बी इज इक्वल्स टू 2 देन ए प्लस बी असा प्रवास चालू केला होता. आता तुम्ही हळूहळू एक स्टेप ॲडव्हान्स येतात, लाईक फंक्शन, त्यानंतर फंक्शन कसे क्रिएट करायचे, त्यावरनं ह्या लूपमध्ये आलात. ओके, स्टेटमेंट इन फॉर लूप असेल किंवा बाकी सगळ्यांना फॉर लूप वगैरे अशा गोष्टी पाहतात तुम्ही. ओके, सो एक स्टेप तुम्ही ना ॲडव्हान्स जातात आहात. ओके, सो यू कॅन सी युअर ग्राफ ऑफ ग्रोथ युअर सेल्फ, की कुठून तुम्ही कुठं आहात. आणि 6 महिन्यानंतर तर यू कांट इमॅजिन युअर सेल्फ की आय हॅव स्टार्टेड माय जर्नी फ्रॉम सिम्पल हॅलो वर्ल्ड प्रोग्राम, ट्रस्ट मी. सो तसंच असते रिअल लाईफमध्ये पण अशा गोष्टी सेम असतात. आणि ज्यावेळेस तुम्ही एखादा गेम वगैरे खेळतात ना, माहिती तुम्ही इफ यू आर प्लेइंग गेम ऑन मोबाईल, तरी पण या गोष्टी तशाच राहतात. सिम्पल भाषेमध्ये लेमन लँग्वेजमध्ये सांगायचं झालं असेल तर आपण मोबाईलवरती जो गेम खेळतो त्यामध्ये फर्स्ट लेवल ना सिम्पल असते, सेकंड लेवल त्यापेक्षा टफ होते, थर्ड लेवल आणखी त्यापेक्षा टफ होते, फोर्थ लेवल आणखी टफ होत जाते. सो लेवल बाय लेवल तुम्ही जसं पुढे जाल ना, प्रत्येक लेवलला टफ होत जाते. सेम तसंच असते आयुष्यामध्ये पण. एक स्टेप झाली की दुसरी स्टेप किंवा दुसरा प्रॉब्लेम ना त्यापेक्षा भरपूर कॉम्प्लिकेटेड वाटतो. दुसरा प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्यानंतर ना थर्ड प्रॉब्लेम त्यापेक्षा भरपूर कॉम्प्लिकेट आहे, आणि फोर्थ त्यापेक्षा आणखी कॉम्प्लिकेटेड, किंवा अशा गोष्टी ना एक स्टेप पुढे कॉम्प्लिकेटेड होत जाते. सो सेम थिंग हॅपन्स विथ गेम ऑन मोबाईल, किंवा आयुष्याचा गेम असेल किंवा आयुष्याचं जे काय असायचं ते असेल. ओके, बट डिफरन्स इज दॅट ओके दोघांमध्ये हे जरी असेल की एक स्टेप जरी तुम्ही पुढे गेलात ना कॉम्प्लेक्सिटी वाढत असेल, पण सगळ्यात मेजर डिफरन्स की मोबाईलमध्ये ना गेम खेळत असताना जर एखादी स्टेप चुकली किंवा सगळं चुकलं ना किंवा काय मिस्टेक झाली तर सगळं क्लोज करून सुरुवातीपासून चालू करतात आहे, राईट. लाईक 5th स्टेपमध्ये काहीतरी मिस्टेक झाली किंवा तिथं काही चूक झाली, ओके, तर तुम्ही लूज झालात ना तर तुम्हाला 0 स्टेपपासून किंवा फर्स्ट स्टेपपासून ना चालू करता येते. बट आयुष्यामध्ये ना असं बिलकुल नसते. ओके, तुम्ही जिथून आहात ना तिथूनच तुम्हाला सुरुवात करायला लागते. असं नाही की ठीक आहे मी आता लाईक माझ्या ना एज ऑफ 15 किंवा लाईक एज ऑफ 25ला माझ्याकडनं ही मिस्टेक झाली, असं नाही. 25व्या वर्षापासूनच पुढे चालू करायला लागेल, असं नाही की मी परत झिरोपासून किंवा माझ्या आता जन्म झाला आहे असं चालू करेन, नाही. तुला इथूनच पुढे जे काय लेसन शिकले, जे काय ना चुकांपासून शिकलात ना ते घेऊनच ना पुढे कंटिन्यू करावं लागेल. दॅट्स अ ब्युटी. ओके, रिअल लाईफमध्ये आणि गेममध्ये. सो मोस्ट इम्पॉर्टंट थिंग की हे काही कसं ना सी विन होणं किंवा लूज होणं इट्स नो पार्ट ऑफ गेम किंवा पार्ट ऑफ लाईफ. बट द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग की तुम्ही ना तुमचं बेस्ट देणं कधीच सोडू नका. ओके, आधी तुम्ही सिलेक्ट व्हाल रिजेक्ट व्हाल डझंट मॅटर, बट जो एक्सपिरियन्स तुम्ही शिकाल ना त्या इंटरव्ह्यूमधनं किंवा त्या गोष्टीमधनं तो आयुष्यभर तुमच्यासोबत असेल. ओके, आणि हेच आयुष्यभर ना जे काही एक्सपिरियन्स तुमच्यासोबत राहतील इट विल हेल्प यू टू मेक युअर लाईफ मोर ब्युटिफुल अँड सक्सेसफुल. सो दॅट्स ऑल अबाउट जे काही तुमचे फेल्युअर्स असतील, स्ट्रगल्स असतील किंवा अपडाऊन्स असतील हे सगळ्याबद्दल. पण एक गोष्ट महत्त्वाची असू द्या किंवा लक्षात असू द्या, आपला जो काय PC किंवा मोबाईलचा गेम सांगितला परत ना कम बॅक करता येतं सगळं लाईक 0पासून किंवा एकदम इनिशियल लेवलपासून. पण लाईफमध्ये तसं काही करता येत नाही. जिथून आहात ना तिथूनच तुम्हाला नेक्स्ट स्टेप घ्यायला लागेल, तिथूनच नवीन आयुष्य चालू करावं लागेल. कारण कोणीतरी म्हटलं आहे की देअर इज नो नेवर लेट बिकॉज ईच डे इज द फर्स्ट डे ऑफ युअर रिमेनिंग लाईफ. कारण आयुष्यात ना शेवटचा दिवस किंवा संपला असं कधीच प्रकार नसतो. प्रत्येक दिवस हा आपल्या उरलेल्या आयुष्याचा पहिला दिवस असतो. सो असं म्हणतात की जागो द सवेरा. ओके, सो दॅट्स ऑल अबाउट दॅट एव्हरीथिंग. सो नेवर हॅव रिग्रेट की तुम्ही काय केलं किंवा कधी चुकीचा डिसिजन घेतला असेल ना तर कधीच ना स्वतःवरती गिल्ट फील होऊ देऊ नका. ठीक आहे, मिस्टेक्स आर पार्ट ऑफ लाईफ. ओके, निर्णय शेवटी त्यांचे चुकतात जे ना निर्णय घेतात. ओके, तुम्ही निर्णयच घेत नसाल तर चुकतील कसे, किंवा तुम्ही ना एखादा गॅरंटी त्याच वेळेस देऊ शकतो की लाईक माझे निर्णय चुकणारच नाही असा तोच म्हणू शकतो जो कधीच आयुष्यात निर्णय घेत नाही. तुम्ही निर्णय घेता सो आय कॅन ॲक्सेप्ट की चुका होत राहतील आणि चुकापासूनच माणसं शिकतात. ओके, सो वी आर ह्युमन बिंग्स, वी आर नॉट मशीन, वी डू द मिस्टेक अँड विल ऑलवेज लर्न फ्रॉम द मिस्टेक. ओके, सो मिस्टेक्स आर ॲक्सेप्टेबल. बट आणखी एक महत्त्वाची गोष्ट की चुकांना तीच चुकणं परत करू नका. ओके, आणि कारण आपलं आयुष्य एवढं मोठं पण नाही की प्रत्येक वेळेस आपण तीच चूक शिकावी. आय मीन तीच चुकणं आपण परत करावी आणि त्याच चुकीपासून शिकावं असं नाही. कधी कधी आपण ना दुसऱ्याच्या चुकापासून शिकलं ना तरी आपला भरपूर वेळ वाचेल. ठीक आहे, आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, कुठेही गेलात ना आयुष्यात तर एक महत्त्वाची गोष्ट की जे काय कम बॅक किंवा सेटबॅक अशा गोष्टी म्हणतात. ओके, सो त्या गोष्टी पण महत्त्वाच्या असतात. तुम्ही लाईक फर्स्ट लेवलला जा, थर्ड लेवलला जा किंवा 10th लेवलला जा. ओके, इट डझंट मॅटर, बट युअर डेडिकेशन जे काय तुम्ही स्ट्रगल करतात ना त्या गोष्टी भरपूर मॅटर करतात. ओके, आयुष्यात काही पण करा, पण एक गोष्ट लक्षात ठेवू द्या की कधी ना मी माझं बेस्ट दिलं नाही हा गिल्ट ना कधीच तुमच्यासोबत राहू देऊ नका. ओके, कारण एखाद्या गोष्टीसाठी तुम्ही प्रयत्न करतात. ओके, प्रयत्न करून पण ती गोष्ट मिळत नसेल ना तो दॅट इज समथिंग डिफरंट.
ओके, तुम्ही तुमचं बेस्ट दिलं पण ती गोष्ट नशिबात नव्हती किंवा ती गोष्ट कदाचित तुमच्या लायक नव्हती असं समजा. ओके, बट तुमच्या हातात असून पण तुम्ही जर प्रयत्न करत नसाल आणि ती गोष्टी जर हातातून हुकत असेल ना, तर आयुष्यभर कुठेतरी ओझं, गिल्ट आणि बर्डन राहील की अरे मी हे केलं असं तर ते झालं असतं. ओके, त्यामुळे गिल्ट कधीच सोबत असू देऊ नका. आयदर इट विल बी फर्स्ट स्टेज ऑफ गेम, सेकंड स्टेज और लास्ट स्टेज ऑफ गेम, और आयदर इट अबाउट द लाईफ. ओके, ऑलवेज गिव्ह युअर बेस्ट इन एव्हरी स्टेज ऑफ लाईफ. ओके, सो इट डझंट मॅटर की तुम्ही कुठं काम करतात, कोणत्या पोझिशनला काम करत. इट्स मॅटर्स की तुम्ही ना तुमचं किती बेस्ट देतात. सेम थिंग हॅपन्स तुमची फर्स्ट लेवलात, सेकंड लेवलात, इट डझंट मॅटर. तुम्ही तुमचं किती बेस्ट देतात त्यावरतीनं तुमची पुढली स्टेज डिफाईन केलेली असते. राईट? येस सर. ओके, सो दॅट्स ऑल अबाउट दिस. लेट्स कंटिन्यू. आपण पाहत होतो स्टेटमेंट इन फॉर लूप. ओके, सो हे फॉर लूपबद्दल होतं. यामध्ये मी मायनर चेंजेस करत होतो. ओके, आणखी यामध्ये प्रिंट स्टेटमेंट ॲड करतो. कंटिन्यू फाउंड. ओके, पहा यामध्ये काय वेगळं घडतंय. फॉर आय इन रेंज 5 दिलं म्हणजे 4पर्यंत ते घ्यायचं काम काय, 0 to 4पर्यंत. प्रिंट एफ ऑफ व्हॅल्यू आय इज इक्वल्स टू 3. जिथं 3 सापडेल त्या ठिकाणी काय करेल ना, व्हॅल्यू फाउंड असं प्रिंट करेल. ओके, त्यानंतर पुढे आणखी कंटिन्यू राहील, तिथंच थांबत नाही. ओके, पुढे आणखी प्रवास कंटिन्यू राहील त्याचा. ओके, त्यानंतर 4 कंप्लीट करेल. ओके, आणि त्यानंतर इथं सगळं लूप तुमचं इनडिरेक्टली संपत आहे, बरोबर. आणि त्यानंतर डिरेक्टली इथं जाईल. कोणी सांगेल हे का प्रिंट झालं नाही, प्रिंट हॅलो, प्रिंट कंटिन्यू फाउंड हे का प्रिंट झालं नाही, कोणी सांगेल. डायरेक्ट बाहेरच का पडलं, हे का आलं नाही. आपण डिफाईन नाही केलं ते कशा नंतर प्रिंट करायचं. आणखी कोणाला काय ॲड करायचं. म्हणजे सर ते आपला ज्यावेळेस लूप संपतो ना, म्हणजे आपलं 4 पर्यंत व्हॅल्यू, त्यानंतर एक्सपेक्टेड होतं की ते प्रिंट म्हणजे ते इफ स्टेटमेंटच्या बाहेर पाहिजे होतं. जर समजा ते इफच्या जर खाली असतं तर प्रिंट झालं असतं असं मला वाटतं. बरोबर, ठीक आहे. सो आपण चेंजेस करून पाहू. ठीक आहे, मी सेम कोड घेतोय त्याच लूपमध्ये. ठीक आहे, एक मिनिट कट इथं म्हणतोय, बरोबर. जस्ट वेट. नाही तिथं नाही, कुठं कंटिन्यूच्या खाली जे आहे ना, त्याच्या खाली इफच्या ब्लॉकला. हा तिथं जर असतं असं वाटतं, असं म्हणतोय. राईट, एकच मिनिट अलीकडे घेतो मी. सो मेगा, इज इट राईट? हा जो बोलतो तो खरा आहे. पाहू आता चेंज काय झालाय पहा. प्रत्येक इटरेशनला प्रिंट होऊन जाईल. फॉर आय इन रेंज ऑफ 5 म्हणजे 4 पर्यंत घेईन, 5 स्किप करेन. प्रिंट एफ ऑफ व्हॅल्यू आय जे काय असेल ती प्रिंट व्हॅल्यू होत जाईल. जिथं आय इज इक्वल्स टू 3 असेल तिथं काम असेल याचं व्हॅल्यू फाउंड असं प्रिंट करायचं, जे इथं त्याने ऑलरेडी करून दाखवलं. ओके, पण त्यानंतर काय करतो माहीत आहे, मी 1 जरी ॲड करत असेल, 0 जरी चेक करत असेल ना, फॉर एक्झाम्पल लूप स्टार्ट फ्रॉम 0 किंवा इटरेशन स्टार्ट फ्रॉम 0, इफ 0 इज इक्वल्स टू 3. ओके, तर इथं 3 सोबत मॅच होत नाही, कारण 0 आणि 3 यामध्ये भरपूर फरक आहे. सो हे प्रिंट करायचा प्रश्नच येत नाही. ज्यावेळेस कंडिशन मॅच होईल त्यावेळेस प्रिंट करेन. तो चेक करेन की ठीक आहे, हे 0 आणि 3 वेगळं आहे. सो तो कंटिन्यूला येईल. ओके, कंटिन्यूमध्ये काय करेन, हॅलो प्रिंट करेन आणि कंटिन्यू फाउंड प्रिंट करेन. हे इफ ब्लॉक एक्झिक्यूट झाला त्यामुळे एल्सकडे जायची सध्या गरज नाही. सेकंड थिंग हॅपन्स विथ 1ला पण हेच होईल, 2ला पण तेच होईल. त्यानंतर प्रश्न होतो 3पर्यंत. 3ला येते, चेक करते, अरे कंडिशन मॅच होते, सो आय नीड टू प्रिंट व्हॅल्यू फाउंड. राईट, सो त्यानं व्हॅल्यू फाउंड केली आणि इथं हे मॅच होते किंवा इथं हे कंडिशन मॅच होते, त्यामुळे तो पुढे हे प्रिंट करायला जाणार नाही. ठीक आहे. त्यानंतर 4 जवळ येते कंडिशन आय इज इक्वल्स टू 4. सेम थिंग हॅपन्स, हे झालं चेक, 4 इज इक्वल्स टू नाही, त्यामुळे डायरेक्ट आता या कंडिशनला येईल की फॉर लूप इज कम्प्लिटेड, हे हॅलो वगैरे प्रिंट होईल. आणि त्यानंतर डायरेक्ट इथं लूप तुम्हाला संपवायचं आहे, कारण इथं लूप संपत आहे. 4 आहे, 4च्या नंतर 5 आहे, 5 आपण पकडत नाही, 4 पकडतो. सो सगळं संपत आहे, लूप एक्झिक्यूट व्हायचं. सो त्यामुळं 4 प्रिंट झाल्यानंतर किंवा जे व्हॅल्यू 4 आहे प्रिंट झाल्यानंतर हॅलो कंटिन्यू वर्ल्ड प्रिंट होईल आणि एंड होईल तुमच्या आउटपुटचं यानं. फॉर लूप इज कम्प्लिटेड. डन. येस, ठीक आहे, सिम्पल आहे.
पुढे आहे स्ट्रिंगबद्दल पाहू, ते नंबर्समध्ये वगैरे भरपूर झालं, स्ट्रिंगमध्ये पाहू. ठीक आहे. सो स्ट्रिंग इज इक्वल्स टू पायथॉन for character in a string print character. मी त्याला कॅर लिहिले बट इट्स कॅरेक्टर. ओके. इफ कॅरेक्टर इज इक्वल्स टू एच, जर कॅरेक्टर इज इक्वल्स टू एच असेल तर पुढे पहा पास करा, एल्स नसेल तर प्रिंट करा फॉर लूप इज कम्प्लीटेड. प्रिंट ओके. लेट्स सी व्हाट हॅपन्स हिअर. पहा स्ट्रिंग एक दिली मी पायथन फॉर कॅरेक्टर इन अ स्ट्रिंग प्रिंट कॅरेक्टर. ओके. जे काय आहे ना कॅरेक्टर ते स्ट्रिंगमध्ये ते आपण एक प्रिंट करणार आहोत. प्रिंट कॅरेक्टर म्हणजे त्याचा अर्थ होतो आहे इफ कॅरेक्टर इज इक्वल्स टू एच. ओके. पास, जर कॅरेक्टर इज इक्वल्स टू एच असेल तर पास करा आणि पुढे ॲट द लास्ट जिथं तुमचं लूप संपणार आहे तिथं एक काम करा फॉर लूप इज कम्प्लीटेड. याचा जास्त काही इम्पॅक्ट होत नाही पासचा, जरी रिमूव्ह केलं तरी एरर येते, बाकी यापेक्षा जास्त इम्पॅक्ट होत नाही. तो पण इंडेंटेशन एरर आहे. सो इट्स एल स्टेटमेंटमुळे, त्यामुळे हे काही वेगळं काम करत नाही. एल्स एका खाली एक पाहिजे होता असं. राईट. सो हे काही वेगळं काम करत नाही, फक्त ना हे एरर अवॉइड करायचं काम करते या केसमध्ये. ठीक आहे. मला वाटलं होतं एरर येईल आता, पण ते पास स्टेटमेंटमुळे तो हे झाला एरर. पासचं तेच काम आहे, इट अवॉइड द एरर, किंवा फक्त न्यूट्रल सारखं काम करते, काही करत नाही. जिथे एरर येते तिथे फक्त अवॉइड करायचं काम करते. आणि जर कोड ओके असेल तर इट विल बी फाईन. क्लिअर? येस सर. ओके. आणि जर मी पास इथं जर पास केला नसता तर इफ आणि एल्स एकमेकांच्या खाली यायला पाहिजे होते. दॅट इज द रिझन. इंडेंटेशन प्रॉब्लेम होता त्यामुळेच. स्पेस जर कुठं अनवॉन्टेड किंवा एक्स्ट्रा आला तर त्या केसमध्ये इंडेंटेशनचा प्रॉब्लेम येतो. त्यानंतर आणखी 2 एक्झाम्पल आहेत, किंवा लास्ट एक्झाम्पल असं म्हटलं तरी चालेल. यामध्ये ब्रेकवाला यूज करून पाहू. कोणी सांगेन का होईल ब्रेक ना? आता कुठं ब्रेक लागेल? एच नंतर प्रिंट नाही होणार. राईट. एच नंतर प्रिंट होणार नाही काहीच, ब्रेक लागेल एचलाच. सो दॅट्स ऑल अबाउट स्टेटमेंट इन फॉर लूप. यामध्ये काय क्लिअर आहे? म्हणजे सॉरी, यामध्ये काय डाऊट आहे? नाही सर. ठीक आहे. त्यानंतर कम टू द नाव फॉर लूपवाला पार्ट, जे आता जस्ट आपण डिस्कस केलं थोड्या वेळा अगोदर. फॉर लूप आणि व्हाईल लूप, ज्याचं मी एक्झाम्पल दिलं होतं. ओके. 25 लाख बिलिंग ते लूप हे होतं व्हाईल लूप. ते आपण स्टार्ट जर सर इथं जर इंडेंटेशन एरर आहे आता तसं पाहायला गेलं तर तो पण नाही दाखवणार ना ब्रेक स्टेटमेंट मुळे? कुठं? हे मी इथं वरती एल्स दाखवे. तिथं इंडेंटेशन एरर येणार ना तसं दाखवतोय. आता बघा एरर दाखवेन. हा क्लिअर नाही, ब्रेक मुळे म्हणतोय सर. ब्रेक नाही, ब्रेक तर त्याचं रोल काम करते ना, त्याचं तो ब्रेकचं मेन कामच आहे. कारण आपण ना एकच मिनिट, हे सेल रन करतो मी खाली. तो एक तर ना तो काहीतरी असला पाहिजे, आणि असला तर काहीतरी काम केलं पाहिजे. फर्स्ट थिंग. आता हे पासचं काय एरर अवॉइड करायचं काम आहे. मी पास देत नसेल ना तर मला हे इंडेंटेशनवाला प्रॉब्लेम रिझॉल्व्ह करावा लागेल. आता मी खाली येतो, इथं म्हणतोय ना तो ब्रेक. ओके. सो ब्रेकचं कामच आहे ब्रेक करणं, आणि याला स्पेसिफिक पोझिशन आहे की बाहेर किंवा इकडं तिकडं. पण सी, आता याची पोझिशन कशी डिसाईड होईल ते सांगतो. काय डोकं लावायची गरज नाही. एकच मिनिट. इथं जायचं आणि एंटर मारायचं, ह्याची पोझिशन बरोबर ते दाखवते. ओके. आणि कोड रन करायचा. क्लिअर? इथं जायचं आणि एंटर मारायचं. आता सपोज मी जरी काय दुसऱ्या कोडमध्ये दाखवतो, मी इंडेंटेशन जर चुकीचा घेत असेल या केसमध्ये, मला माहीत नाही, सपोज मी नवीन आहे. ओके. आणि मी ब्रेकना जर इथंच टाईप करत असेल आणि जस्ट अजून असं काहीतरी मी टाईप केलं, मला काहीच माहिती नाही, आणि रन केलं तर ते इंडेंटेशन ठीक आहे.
पण मेजॉरिटी केसमध्ये कधी कधी ना इंडेंटेशन वगैरे एरर येते. जस्ट अजून येतो सर, मी पण पाहिलं. इंडेंटेशन आला, एरर आला, मला याची पोझिशन जर फाइंड आउट करायची असेल काय करायचं, सिम्पल 2 डॉटच्या पुढे जायचं आणि एंटर मारायचं. ह्याची पोझिशन मला बरोबर सांगते कुठं आहे ते. ठीक आहे, सो एक ट्रिक काय लक्षात ठेवा. ओके सर. 2 डॉटच्या पुढे जायचं, काय जे टाईप केलं असेल तिथं एंटर मारायचं, जिथं कुठं पोझिशन तिची फिट असेल किंवा बरोबर असेल, जी की एरर देणार नाही, त्या पोझिशनला घेऊन जाईल ते. ओके सर. एल पार्ट पण इथच्या खालीच असायला पाहिजे ना, की काय काय परत एल पार्ट आहे ना, एल डॉट प्रिंट. सी इथं ब्रेक यूज केले. आता मी ब्रेकला जर कमेंट केलं तर त्याचा अर्थ असा पाहिजे की एल्स त्याच्या खाली पाहिजे. ठीक आहे, पण दोघांच्या मध्ये काहीतरी आहे ना, त्यामुळं इम्पॅक्ट होत नाही कुठं आहे कोण. ठीक आहे, हो, हे मध्ये आहे. फाईन, आय होप इट हॅज बीन क्लिअर. हे होतं स्टेटमेंट फॉर लूप. नाव कमिंग टू द सेकंड पार्ट अँड विच इज loops in Python. ते आपण पाहणार आहोत. ओके, सो लेट्स सी loops in Python. फर्स्ट फॉर लूप आणि सेकंड while loop. हे 2 लूप आहेत आणि मी जे मगाशी थोड्या वेळा एक एक्झाम्पल दिलं होतं, ओके, जे खरं रेकॉर्ड नाही झालेलं, ओके, ते एक्झाम्पल होतं व्हाईल लूपचं. ठीक आहे, फरक पहा दोघांमध्ये काय आहे. तसं पाहिलं तर दोघांची सेम फंक्शनॅलिटी आहे, बट डिफरन्स काय पहा. फॉर लूप इज ॲटोमॅटिकली इन्क्रीमेंट. पुढे 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 एक स्टेप होताना ना ते निघ जाईन किंवा हे करत राहीन, काम करत राहीन एक स्टेप पुढे. ओके, इन केस ऑफ while loop we have to give increment condition. We have to give increment condition. It executes set of statements, or I can say also code. It executes set of statement स्लॅश कोड. ओके, काय डाऊट आहे यामध्ये? ज्या 2 लाईन मी त्या लिहिल्या आहेत त्यामध्ये? नो सर. ठीक आहे, इथे एक्झिक्यूट सेट ऑफ स्टेटमेंट और कोड, हे कुठलं फॉर लूप की? हे कॉमन आहे, कॉमन आहे दोघांसाठी पण. हां, क्लिअर? हो, दोघांसाठी पण हे काम करते. ही लाईन होती ती कोण काय काम करते किंवा कशासाठी करते हे एका लाईनमध्ये दोघांचं कव्हर केलं आहे, आणि ही लाईन पण दोघांसाठी आहे. पुढे फॉर लूप. यामध्ये पाहूत फॉर लूपमध्ये पहा, it works like an iterator. It works like an iterator. इटरेटर सारखं काम करेन. ते आय वगैरे आपण पाहिलं होतं ना मगाशी, ते वाला. यूज सिक्वेन्स डेटा टाईप सांगेन पुढे, डोंट वरी. डेटा टाईप इन फॉर लूप. Sequence data type, like the best example will like list. The sequence data type आहे, लक्षात ठेवा. Range, tuple, dict, set and etc. Okay,
देन याचा सिंटॅक्स बघा. एक्झाम्पल किंवा एक सिंटॅक्सचा स्टँडर्ड तो फक्त लिहून देतो, डोंट वरी. सिक्वेन्स, यामध्ये एम्प्टी डिक्शनरी, एकच मिनिट. ओके, सिक्वेन्स इज इक्वल्स टू एम्प्टी डिक्शनरी. देन फॉर variable underscore name in a sequence. त्यानंतर पुढे प्रिंट असेल व्हॅरिएबल नेम. हे फक्त ना एक स्ट्रक्चर तुम्हाला किंवा स्केलेटन देतो, डोंट वरी. हे असा कोड न रिस्टार्ट. हो चालेल. आणि नंतर एंडला मी कॉपी पेस्ट करून देईन. एन्युमरेट फंक्शन याबद्दल याचा सिंटॅक्स न लिहून देतो, जर की तुम्हाला ऑलरेडी माहिती असेल तरी पण ॲड करतो. याचा सिंटॅक्स आहे फॉर इंडेक्स comma value in enumerate आणि यामध्ये सिक्वेन्स. आणि त्यानंतर इंडेक्स आणि व्हॅल्यू हे असं क्लिअर होणार नाही जोपर्यंत तुम्ही एक्झाम्पल पाहत नाही तोपर्यंत. सो एक एक्झाम्पल घेतो. फाईन. फर्स्ट एक्झाम्पल विल बी स्ट्रिंग 1 is equals to we are learning. हा सर, कारण इथं काहीच ते हे होत नाही. हा, डेटा सायन्स. आय थिंक देर इज अ प्रॉब्लेम विथ द नोटबुक, त्यामुळे हा इश्यू येतोय. बट डोंट वरी. हा सर, कारण इथं काहीच ते हां, ते कलर वगैरे काही दिसत नाही.
डोंट वरी, मी रीरन करून बघतो. रीरन म्हणण्यापेक्षा रिफ्रेश करून बघतो आणि नंतर पाहू. जर तरी पण काम करत नसेल तर आपली ओरिजिनल नोटबुक जिंदाबाद. चालेल. डोंट वरी, हे जरी गेलं असेल तरी मी कंटेंट तुम्हाला ॲड करून देतो. लेट इट बी. इथे या परत. लक्षात असू द्या की इथून ना दुसरी नोटबुक तुमची चालू होते. पहा. सो इथं हेच एक्झाम्पल येतोय, जास्त एफर्ट घेत नाही, तिकडचं कॉपी पेस्ट करतो. टर्मिनलवर हे का असं होतं माहिती आहे, बॅक एंडला जर काही झालं ना, हे सगळे तुम्हाला लॉग दिसल्यासारखे दिसतील की काय होते काय नाही, सगळं दिसतील. टाइम आउट, वेटिंग फॉर स्टार्ट, रिप्लेसिंग, स्टेल कनेक्शन, हे सगळ्या गोष्टी नाही तर बॅक एंडला चालतात. जर कधी ऑब्झर्व केलं असेल तर टर्मिनलवर बरोबर. सो स्ट्रिंग 1 प्रिंट स्ट्रिंग, आउटपुट काय असेल, वी आर लर्निंग डेटा सायन्स. सिम्पल आहे. ठीक आहे. आता एक काम करू, मी यात इटरेटर वगैरे अशा गोष्टी वापरतोय स्ट्रिंगमध्ये. स्ट्रिंग 1 जी आहे ती दिसेल. त्यानंतर मी फॉर हे यूज करतो, फॉर आय इन अ रेंज ऑफ 5. इट्स नॉट गॅर्बेज. ओके. या केसमध्ये आउटपुट काय असेल सांगा. स्ट्रिंग स्टार 2 आणखी महत्त्वाची त्याची गोष्ट, सेकंड मेथड इथे पण टू बनवू डॉट. शकतो हां, आता दाखवतो कसं ओळखायचं की प्रिंटची ना पोझिशन कुठं असली पाहिजे. एक काम करायचं, बॅक जायचं, टू डॉट द्यायचे आणि एंटर मारायचा. बरोबर पोझिशनला जाणार की जिथं जायचं. स्टार 2 त्याची हो. सेकंड मेथड पण बनवू शकतो आपण. राईट. मेघा क्लिअर आहे? एक्सप्लेन करू हे कालं कळालं ना? ठीक आहे, चालेल. मी पुढचं एक्झाम्पल घेतोय. ओके. स्ट्रिंगच असेल पुढची पण त्यामध्ये थोडे मायनर चेंजेस असतील एक्झाम्पलमध्ये. चेंजेस काय असतील हे नोटबुक चालू झाली असं वाटते मला. ठीक आहे, चालू आहे. हे एक एक्झाम्पल इथे घेतो आणि परत मग तिकडे जाऊ. हां, एक्झाम्पल 10 वेळा वी आर लर्निंग डेटा सायन्स. ठीक आहे. पुढचं एक्झाम्पल घेतो मी. 10 वेळा मध्ये जातोय, ते काम करते. ओके. या केसमध्ये पहा, फॉर आय इन अ रेंज, इथं मी रेंज 10 टाकली होती. आता मी चेंज करतोय. आता मी रेंज देईन 5,10. आता काय प्रिंट, आय मीन किती वेळा प्रिंट होईल आणि काय किती वेळेस प्रिंट होईल? 5 वेळा. 5 वेळा. 5 टाइम्स का? म्हणजे हे 6 असेल, हे 7 असेल, हे 8 असेल, हे 9. 5, 6, 7, 8 आणि हे 9. ठीक आहे. कारण मी 5 ते 10 ची रेंज देतोय. लास्ट नंबर एक्सक्लूड करतो, पहिला नंबर पकडतो. सो 5, 6, 7, 8, 9. क्लिअर? ओके. नंतर पुढे आहे फॉर लूप फॉर स्ट्रिंग. स्ट्रिंगसाठी आपण फॉर लूप जे काय वापरतो ते. फॉर लूप फॉर स्ट्रिंग. स्ट्रिंग जी आहे तीच वरची घेतो मी. वी आर लर्निंग डेटा सायन्स. या केसमध्ये पहा, हे हा पोर्शन उडवतो जो जास्त कामाचा नाही या एक्झाम्पलच्या दृष्टीनं. प्रिंट स्ट्रिंग 1 लेंथ ऑफ स्ट्रिंग 1
हे पण चेंज करून टाकतो स्ट्रिंग 1 आणि आता फॉर आय इन अ स्ट्रिंग 1 प्रिंट आय. डोंट वरी प्रिंट राहिलं होते आता. एरर येईन की रन होईल सांगा. बरोबर. अरे एवढा वेळ का जोपर्यंत कर्नल आउटपुट देत नाही तोपर्यंत तुम्ही विचारच करत बसणार का? आणि ज्यावेळेस कर्नल आउटपुट दाखवेल त्यावेळेस उत्तर असं थोडंच आहे. नाही मी म्हणजे असं हे करणार होतं वी असं ते ओके सांग. लाईन मध्ये होईल पण आपण मला हे ते जरी असेल स्पेसेस ना लक्षात लेंथ नव्हतं. कॅल्क्युलेट करत असताना ह्याला स्पेसेस पकडते ते आठवतंय. वाटलं तर मोजा तुम्ही 1 2 हो ह्या पकडतो. अगोदर फक्त वर्डचा काउंट मोजा किती होते 2 3 5 आणि लर्निंगचे किती आहेत. आणि मी वर्ड काउंट पण लेंथ पण मी 5च बोलणार होतो. मग ते एक एक टोटल लेंथ काउंट बघा हे करते 28 आहे. जुना कॅल्क्युलेट आठवलं. करा मोजून बघा. पुन्हा डाऊट येत असेल तर मोजा 28 आहे टोटल लेंथ. ओके मी काय करतोय प्रिंट स्ट्रिंग कोमा लेंथ ऑफ स्ट्रिंग जे काय स्ट्रिंग आहे With ती प्रिंट space. करा प्लस त्या स्ट्रिंगची लेंथ प्रिंट करा म्हणजे लेंथ 28 आणि त्यानंतर फॉर आय इन स्ट्रिंग प्रिंट आय. ओके आणि आय त्याची काय जी रेंज म्हणजे आहे जे काही इटरेट आहे ना एक 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 ना कॅरेक्टर इटरेट करा किंवा प्रिंट करा. तर त्यांनी तेच काम केलं एक एक कॅरेक्टर प्रिंट करत गेले. क्लिअर. पुढचं एक्झाम्पल यामध्येच. येस सर. सो इन दिस केस सेम एक्झाम्पल घेतो मायनर चेंजेस अगेन. कॉपी पेस्ट. एक मिनिट वरचं एक्झाम्पल घेतो इझी असेल चेंजेस करण्यासाठी. स्ट्रिंग वी आर लर्निंग डेटा सायन्स. ठीक आहे. प्रिंट स्ट्रिंग 1 कोमा लेंथ ऑफ स्ट्रिंग फॉर कॅरेक्टर इन स्ट्रिंग. हे आय बंद झाला आता कॅरेक्टर घेतो. काय इम्पॅक्ट होईल का बघा. सॉरी फॉर कॅरेक्टर इन स्ट्रिंग 1 प्रिंट कॅरेक्टर. कारण तिथं आयच्या ठिकाणी मी कॅरेक्टर यूज केलं सो इथं पण आयच्या ठिकाणी कॅरेक्टर वापरायला लागेल. प्रिंट कॅरेक्टर आणि त्यानंतर प्रिंट पायथन इज प्रोग्रामिंग लँग्वेज. इझी म्हणून प्रोग्रामिंग तर सगळ्यांना माहिती आहे. पायथन इझी लँग्वेज. ठीक आहे. आणि त्यानंतर प्रिंट ठीक आहे. पहा आउटपुट आता काय येते किंवा कसं आहे. आता काय येईल सुरुवातीपासून सांगा काय काय आउटपुट. प्रिंट अगोदर हे स्ट्रिंग होईल बरोबर कंप्लीट. त्यानंतर त्या स्ट्रिंगची लिस्ट येईल. त्यानंतर त्याचं कॅरेक्टर प्रिंट होईल. त्यानंतर पायथन इज इझी लँग्वेज प्रिंट होईल आणि त्यानंतर हे लाईन प्रिंट होईल. परत हेच ना कंटिन्यू असं स्टेटमेंट किंवा हे लूप ना चालत राहील आणि सगळे ना यामध्ये कॅरेक्टर संपत नाहीत तोपर्यंत. क्लिअर. काय डाऊट कोणाला. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट मला सांगा हे स्पेसला ॲज ए कॅरेक्टर म्हणून पकडेल बरोबर. म्हणतो ना आपण. पहा स्पेस कुठं वीच्या नंतर. तर यामध्ये एक गोष्ट पहा डब्ल्यू पायथन ई पायथन पण इथं ना काहीच नाही तरी पण पायथन आलं याचा अर्थ इथं स्पेस आहे. क्लिअर. ते तसं ज्याचं कोणी नसतं त्याचा देव असतो ना ते तसं ज्याचं कोणी नसतं त्याचा स्पेस असतो इनडायरेक्टली आय कॅन से. ओके लक्षात असू द्या. असे जर एक्झाम्पल आले ना तर मे बी कन्फ्यूज होण्यापेक्षा एक ट्रिक लक्षात ठेवा ज्याचं कोणी नसतं त्याचा कोणीतरी असतं. ओके फाईन. आय होप इट हॅज बीन क्लिअर. पुढे एक मागच्या बॅचचा स्टुडंट होता तो बोलला मी फक्त इथपर्यंत रिपीट केलं होतं की ज्याचं कोणी नसतं ना त्याचं कोणीतरी असतं तर तो बोलला सर ज्याचं कोणी नसतं त्याचा देव असतोय. ओके सो एकदम ते वर्ड हिट झाले मला. असू द्या. प्रिंट स्ट्रिंग 1 कोमा लेंथ ऑफ स्ट्रिंग फॉर कॅरेक्टर
आता ते कॅरेक्टर वगैरे भरपूर झालं, आपण इंडेक्स वगैरे अशा गोष्टी पाहू. एक एक स्टेप वेगळी तुम्हाला नेतो. फॉर इंडेक्स comma character enumerate string 1 print index comma character. काय केले पहा सांगतो. हे स्ट्रिंग आहे, अगोदर जी होती तीच आहे, लेंथ पण तेच आहे, फक्त खालच्या 2 लाईन चेंज केल्यात. यामध्ये मी त्याचा इंडेक्स आणि कॅरेक्टर फक्त प्रिंट करणार आहे बाय युजिंग इनोमरेट फंक्शन विच गिव्ह द इंडेक्स अँड द व्हॅल्यूज. ओके, सो प्रत्येकाचा इंडेक्स पहा, प्रत्येकाची व्हॅल्यू पहा. सो हे तर जसे असतंच आहे, 2 लाईनी, काही यामध्ये चेंज नाही. म्हणजे सॉरी 2 गोष्टी, एक प्रिंट स्ट्रिंग आणि लेंथ ऑफ स्ट्रिंग. आणि पुढे मजा चालू होती इथं, जिथं तुम्ही इंडेक्स आणि कॅरेक्टर प्रिंट करत आहात. सो डब्ल्यूचा इंडेक्स 0, ईचा इंडेक्स 1, काही नाही म्हणजे स्पेस आहे, तो स्पेसला पण इंडेक्स आहे आणि तो 2 आहे. सो इथं सगळ्या कॅरेक्टरचा इंडेक्स तुम्हाला पाहायला मिळेल. क्लिअर? कारण आपण इन्युमरेट फंक्शन वापरतो, दॅट इज द रिझन. आता कोणाला तरी हे बोर होत असेल, अरे इंडेक्स कॅरेक्टर. येस सर. तुमची चॉईस, तुम्ही काय पण यूज करा. ओके, मी आय आणि व्ही यूज करतो. ठीक आहे, जिथं इंडेक्स आणि कॅरेक्टर यूज केलं होतं. सो आय इंडेक्स फॉर आय आणि व्हॅल्यू फॉर व्ही. सेम थिंग आय व्ही. यू कॅन सी द आउटपुट. काही चेंज होत नाही आउटपुटमध्ये. ठीक आहे. पुढे फॉर लूप फॉर लिस्ट. हे स्ट्रिंगसाठी पाहिलं, आता आपण फॉर लूपला लिस्टसाठी पाहू. फॉर लूप फॉर लिस्ट. ओके, ही फाईल जर तुमच्याकडे आली ना, तुम्ही जर डायरेक्ट जर रन करत असाल आणि इथं जर कमेंट केलं नसेल ना, तर या सेलला रन येईल. ओके, तुम्ही रिस्टार्ट आणि रन ऑल करा, तसं करू नका. जे काय अनवॉन्टेड आहे ते कमेंट करा आणि नंतर रन करायला जात जा. ओके, नाही तर एरर आला की अरे सरांनी तर रन करताना काय झालं, एक सेल करायला लागते तसं पण येतं. हो, एक सेल रन करावी लागते. तुम्हाला करायचं असेल तर रिस्टार्ट अँड रन ऑल सगळंच रन होते. पण जर कुठे असं असेल ना, मध्ये टेक्स्ट असेल किंवा काही जे ना कोड सोडून जर दुसरं काय असेल ना, तर त्या केसमध्ये मग एरर येईल. कोड सोडून दुसरं काय असेल किंवा चुकीचा कोड असेल तर एरर येईल. आणि ते ह्या केसमध्ये बहुतेक अडकून पण बसतं माहिती का. माहिती का, म्हणजे एक सेल आहे ना, जर हेवी कोड असेल, जर तुमचा मॉडेल वगैरे काय असेल ना, ओके, जास्त टायमिंग घेत असेल तर कधी कधी रन कर्नल ना असं स्टार फॉर्ममध्ये दाखवते किंवा हे ना लोडिंग किंवा प्रोसेसिंगमध्ये दाखवते. ओके, तर त्यामध्ये कर्नल स्टॉप करा किंवा रिस्टार्ट करा आणि रन ऑल करा, काही करा किंवा इंटरप्ट करा कर्नल आणि परत रन करा. ठीक आहे. पुढे आपण पाहत होतो फॉर लूप फॉर लिस्ट. लिस्ट एक घेतो सिंपल 2, 3, 4, 5, Python, because you know list is a collection of different type of data types or elements. So for I in a, हे पाठ झालेच ना तुम्हाला. फॉर आय इन इटरेटर असल्या गोष्टी झोपेमध्ये पण हेच बडबडत असाल. हां ओके. सो लिस्ट 2, 3, 4, 5 Python फॉर आय इन अ लिस्ट. प्रिंट आय, जे काय आहे ना इटरेटर वापरतो, जे काय लिस्टमध्ये आहे ते सगळे इथं ना प्रिंट करून मिळेल तुम्हाला. ओके, मी आता लिस्ट थोडी वाढवतोय, मोठी करतोय. Python 20.15 देन आय थिंक 60 वगैरे काहीतरी होतं ना, 60.30 असं काहीतरी होतं. त्यानंतर आणखी डेटा काहीतरी वर्ड घातला होता, डेटा, आणि शेवटी 80 का 100 असं काहीतरी टाकलं होतं. ठीक आहे, 2 इंटिजर होते. राईट, 80, 100 2 इंटिजर होते. इट हॅज बीन द करेक्ट वॉट आय मेन्शन हिअर. पण काय होत नाही, दुसरं जरी असेल तरी आता आउटपुट पण तेच येईल. लिस्टमध्ये जे काय ते सगळं प्रिंट होऊन मिळेल. बरोबर. पुढचं एक्झाम्पल असं असेल पण थोड्याला मी लेंदी बनवतोय. पुढच्या एक्झाम्पलला ते आपण म्हटलं ना इंट फ्लोट वगैरे कसे ओळखायचे, कसे बाजूला काढायचे लिस्टमधून, ते थोडंफार इथं वापरतो लॉजिक. जस्ट वेट, नीड टू कनेक्ट विथ द चार्जर.
ओके, सो वी आर डिस्कसिंग अबाउट फॉर लूप फॉर लिस्ट. आणि त्यामध्ये होतं एक एक्झाम्पल पाहत होतो आपण, जे की उदाहरणार्थ इंट लिस्ट किंवा फ्लोट वगैरे लिस्टपासून सेपरेट करतो, त्या टाईपचं लॉजिक्स थोडंफार इथे यूज केलं असेल. ओके, सो पहा फॉर आय इन अ लिस्ट प्रिंट आय असं नाही, आता थोडा चेंज करतो यामध्ये. आवाज येतो ना? येतोय सर. हां ठीक आहे. इफ येतोय सर. if type of I पुढे काय होतं आठवते? जर टाइप ऑफ आय असेल तर इक्वल्स टू हा इक्वल टू. आता इथं बघा एंटर मारतो, बरोबर जिथं जायचं तिथं जाईल. क्लिअर? प्रिंट. येस. यामध्ये आपण सी एम्प्टी लिस्ट वगैरे काय असाइन केली नाही, सो मी तर एफ स्ट्रिंग वापरतो. बोथ विल बी द फाईन. आउटपुट येण्याशी मतलब आहे. एफ ऑफ आय आणि जो काय इंट असेल तो इंट तुम्हाला इथं प्रिंट होऊन मिळेल. ओके, पुढे पहा फ्लोटबद्दल. ही कंडिशन झाली. काय कंप्लीट करायचं राहिलं सर. सर हे ना क्लोज करायचं राहिलं. कंप्लीट करायचं राहिलं सर. पुढे इफ टाइप ऑफ I is equals to float असेल तर काय करा, तर प्रिंट करा. हेच कॉपी पेस्ट करतो आणि नंतर फक्त इंटला फ्लोट बनवतो. फ्लोट देन एल्स. हे पण नसेल ते पण नसेल तर जे काय राहिलं शिल्लक असेल तेच स्ट्रिंग नसेल. प्रिंट एफ ऑफ आय आणि द स्ट्रिंग str. क्लिअर? काय स्ट्रिंग आहे, काय फ्लोट आहे, काय इंटिजर आहे. येस सर. ओके सर याला आणखी थोडं व्यवस्थित बनवू की ठीक आहे, समजलं काय करायचं कसं करायचं ते. आता जस्ट पाहिलेलं एक्झाम्पल इथं आठवते, इथंच आहे कुठं. तर हे याचा रेफरन्स घेऊन थोडं फक्त वेगळं आहे, बाकी काही नाही केलं मी. हे अशा टाईपचं आहे. हां बरोबर. ठीक आहे, तेच आहे, काय वेगळं नाही आहे. ओके, त्यानंतर हे पाहू फॉर लूप फॉर टपल. टपलसाठी फॉर लूप कसं वापरतात. सो t1 is equals to 2, 3, 4, 5, 6, पायथन. एक टपल आहे फॉर आय इन अ रेंज प्रिंट आय करायचं सर. फॉर आय करायचं सर. फॉर आय खाली बघत असेल आणि वरती टाईप करत असेल तर असं होतं. ठीक आहे, फॉर आय इन अ t1 प्रिंट एफ ऑफ आय आणि याला क्लोज करतो. आउटपुट काय असेल. हे असेल. हे बाय डिफॉल्ट मी आय असंच असाइन केलं, लक्षात ठेवा. हे हार्ड कोडेड आहे. ओके, इथं लाईक युजर इनपुट असा काही प्रकार नाही. आय आहे ते प्रत्येक ठिकाणीच प्रिंट होईल. इथं फक्त वेगवेगळा प्रिंट होईल कॅरेक्टर किंवा जे काय असेल स्ट्रिंग 2, 3, 4, 5, 6 आणि पायथन. त्यानंतर टपलसाठी आपण हे पाहू इन्युमरेट फंक्शन किंवा लिस्टसाठी पाहू. ओके, एकच मिनिट. इन्युमरेट फंक्शन जे आत्ताच पाहिलं होतं आपण रिसेंटली. L1 is equals to
100, 200, 300. ठीक आहे, अजून 200 काय अडचण नाही, आणि 400. हे एक लिस्ट आहे तुमची. ओके, आणि त्या लिस्टमध्ये हे नंबर्स आहेत. सो मला इंडेक्स आणि व्हॅल्यू जर फाइंड आउट करायची असेल तर मी इन्युमरेट फंक्शन वापरू शकतो. सो आय फॉर इंडेक्स, व्ही फॉर व्हॅल्यू. फॉर आय कॉमा व्ही इन इन्युमरेट L1 2 डॉट्स एंटर, बरोबर पोझिशनला येऊन जाईल. त्यानंतर मी प्रिंट करेन आय आणि व्ही. क्लिअर. झर पोझिशनला 100 तर फोर्थ पोझिशनला 400. क्लिअर. ओके, आणि त्यानंतर नेक्स्ट Yes. आहे रेंज हो. फंक्शन फॉर लूप. सो ॲडिंग हिअर range function for range function in for loop. Okay, so fine. So in this case I can add here for I in a range, मी एक रेंज देतो किंवा एक नंबर देईन. ओके, सो सॉरी हॅशटॅग आलं इथं. ओके, सो फॉर आय इन अ रेंज 3, आणि मी या ठिकाणी प्रिंट करेन 3. सॉरी, प्रिंट 3 करायची गरज नाही, फक्त मी इटरेटर म्हणजे आय प्रिंट करेन. ओके, सो व्हॉट विल द आउटपुट इन दिस केस? फॉर आय इन अ रेंज 3, सो प्रिंट आय. व्हॉट विल द आउटपुट? 0 1 Zero, 3 one. का? नाही. बिकॉज आपण लास्ट एलिमेंट ना नाही. सोडून देतो. एक्सक्लूड. Let's see, it's running. ठीक आहे, सो आउटपुट हॅज बीन रिसिव्ड. पुढचा क्वेश्चन. आता सांगा आन्सर काय असेल. 3 to 9. 3 to 9 हो. असं म्हणजे 3 to 9 3 to प्रिंट 9. होईल का नंबर 3 प्रिंट to होईल 9. मध्ये पण? हा 3 4 5 6 7 8 9. हा 3 4 Okay. 5 6 7 8 9. पुढचा क्वेश्चन. स्ट्रिंग पायथन फॉर आय इन अ रेंज. इथे थोडं वेगळं आहे पण माहिती असेल तुम्हाला, अगोदर पाहिलं असं वाटतं मला. 2 लेंथ ऑफ स्ट्रिंग. आय थिंक जस्टच पाहिलं आहे आता, त्यामुळं कन्फ्यूज व्हायची गरज नाही. नो वरीज, खाली एक लाईन ॲड करायची राहिले. प्रिंट. कळालं कसं आलं? सी लेंथ ऑफ स्ट्रिंग म्हणजे या ज्या हो. स्ट्रिंगची लेंथ असेल ना तो आकडा इथे येईल. फॉर एक्झाम्पल 6 पूर्ण length, 6ला म्हणजे 2 ते 6 हम्म. म्हणजे 6 स्किप केला 5 म्हणजे 2 ते 5 पर्यंत. 2 3 4 5. ठीक आहे, 2 3 4 5. गॉट इट. आणि आता स्ट्रिंगसाठी आपण इन्युमरेट Yes. फंक्शन वापरायचं कसं ते पाहू. महत्त्वाचा क्वेश्चन आहे, कधी कधी इंटरव्ह्यूवर विचारू शकेन. सो त्या केसमध्ये लक्षात ठेवा की इन्युमरेटचा यूज कशासाठी आणि कुठं कसा होतो. सो इन्युमरेट फंक्शन अगेन फॉर आय कॉमा व्ही. आज जे काय झालं ना, इंडेक्स मधनं घेतलं नाही, जस्ट आय इन रेंज म्हणजे 2 to. ओके, पायथॉन स्ट्रिंगचं जस्ट हेच इंडेक्सचं ना, लेंथ हेच ना, घेतलं का ते? राईट. हां, लेंथ ऑफ स्ट्रिंग म्हणजे या स्ट्रिंगची हम्म. लेंथ जी काय असेल ती 6 लिहिण्याऐवजी फक्त मी लेंथ फंक्शन यूज केलं. हम्म. सिम्पल. हम्म, 6च्या ऐवजी लेंथ स्ट्रिंग. हम्म, हम्म. ठीक आहे. ठीक आहे, कळालं. क्लिअर ना? इन्युमरेट स्ट्रिंग. ओके, आणि प्रिंट इंडेक्स कॉमा व्हॅल्यू म्हणजे आय कॉमा व्ही. क्लिअर. इफ आय रन द कोड आय विल गेट द आउटपुट अँड आउटपुट विल बी समथिंग लाईक दॅट. झालं? हो सर. इज इट क्लिअर? हो. हो सर. Okay, so that's all about today. हो.
If you have any questions or any doubt, please let me know. Else I can say that today's session has been over. Cut out.